गोकुळ शुगरने रखडवले कोट्यावधींचे ऊस बिल. शेतकऱ्यांचे चूल बोळक्यासह बेमुदत धरणे आंदोलन. घरी पेरणीला पैसे नाहीत आणि कारखानदार गाड्यात फिरतात. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा थेट प्रशासनाला इशारा. शेतकऱ्यांचा जो विषय होता तो पण त्यांच्या कानावरती आहे की आता आपण किती लोक महानगरपालिकेला असं नाही जाता, कारण सगळ्यांनी तुमच्यासाठी वेळ दिलेला आहे आणि सगळ्यांनी एकमेकासाठी वेळ दिलेला आहे. त्यामुळे एकमेकाला सांभाळून घेणं आणि पैसे पुढे. नमस्कार, मी अमोल पाटील. आम्ही सर्व ऊस उत्पादक शेतकरी धाराशिव, तुळजापूर आणि लातूर जिल्ह्यातले काही शेतकरी इथं सोबत आमचे आहेत. आज सकाळी आम्ही 4 पुतळ्यापासून या ठिकाणी भव्य मोर्चानं या प्रांगणामध्ये या ठिकाणी आलो आणि गोकुळ शुगरच्या विरोधात ऊस थकबिलाच्या संदर्भातलं हे आंदोलन आहे. जवळपास मागच्या 7 महिन्यापासून कारखान्यानं आम्हाला एकही रुपया बिल दिलेलं नाही. सुरुवातीच्या काळात काही 10-5 शेतकऱ्यांना फक्त 2000नं काही रकमा दिलेल्या आहेत आणि बाकीच्या रकमा तशाच पेंडिंगमध्ये ठेवल्या. या चालू हंगामातला आहेच तर आहे, मागच्या काही 2024च्या हंगामातलं सुद्धा काही शेतकऱ्यांचं पूर्ण बिल दिलेलं नाही. ते सुद्धा शेतकरी अक्षरशः जाजावून गेलेले आहेत आणि आम्ही या दृष्टीने या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत की हर हालमध्ये शेवटच्या शेतकऱ्यापर्यंतचं जे बिल आहे ते त्यांच्या खात्यावर पडेपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, ही आमची मानसिकता आहे आणि आम्ही तो दृढ निश्चय करून या ठिकाणी आलो. आज आम्हाला प्रशासनाच्या वतीनं निमंत्रण आलं. कलेक्टरांनी निरोप पाठवला होता. आत्ता आमचं शिष्टमंडळ त्यांच्याशी चर्चा करून आलेलं आहे. कलेक्टरांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी स्पष्ट सांगितलं की कारखान्याची RRC झालेली आहे आणि जप्तीच्या आदेशसुद्धा त्यांना दिलेले आहेत. उद्या तहसीलदारासोबत आणि कारखान्याच्या चेअरमनसोबत त्यांची चर्चा विषय होणार आणि त्या चर्चेतून काय निर्णय होईल तो होईल. मग तहसीलदार आमच्या शेतकऱ्यासोबत चर्चा करून ते बिल कधी टाकणार त्याच्यासोबत चर्चा होईल. पण आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा स्पष्ट सांगितले की उद्या जर तुम्ही उद्या म्हणलं तर उद्या बिल टाकायला चालू केलं की आम्ही आंदोलन मागे घेऊ. जर तुमचं बिल जोपर्यंत आम्ही आमच्या खात्यावर टाकत नाही तोपर्यंत आम्ही शेतकरी या ठिकाणून हलणार नाही. तसं तर आम्ही अगदी चूल भगुनसहित इथे आलेलो. आजचा दिवस जर भाकरी वगैरे सगळ्यांनी बांधून आणले, उद्यापासून आमचा स्वयंपाकसुद्धा रस्त्यावरतीच राहणार आहे. कारण आता गावाकडे जाऊन तर आम्ही काय करणार आहोत? तिथं बसून देणेकऱ्याच्या मागं तगादा आमच्या मागं लागलेला आहे. त्यापेक्षा आम्ही इथं राहून प्रशासनावरती दबाव लावू. आमचेच पैसे आहेत, आमच्या कष्टाचे आहेत, आम्ही काही चुरून आणलेले नाहीत. पण आमचे पैसे त्या लोकांनी चुरून वापरून ते कोट्यावधी रुपये ते आज मोठ्या मोठ्या गाड्यामध्ये फिरतायत. आम्ही व्याज भरून मारा लागलो शेतकरी. आज इथं शिक्षणाचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, उद्या मृग नक्षत्र निघते, आम्हाला पेरणीचा प्रश्न आहे सगळ्यात मोठा. पेरणी आम्ही कशी करायची? कोट्यावधीचं बिल थकीत आहे. आमची फक्त स्पष्ट आणि रास्त मागणी आहे की शेतकऱ्याचं बिल पूर्णतः त्यांनी नील करावं. आम्हाला आमचे पैसे कष्टाचे हक्काचे द्यावेत. आम्ही आपलं माघारी जाऊ, एवढंच आमचं प्रशासनाला सांगणं आहे. ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच DD दर्पण न्यूजला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.